नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सर, आपल्याला या ठिकाणी पत्रकार परिषदेला उद्बोधन करतील अशी त्यांना विनंती। सर, आज जी पत्रकार परिषद ठेवलेली आहे त्याबद्दल आमच्या दर्शकांना काय ते सांगायचं? महाराष्ट्रातल्या सर्व शिवभक्तांना एक नम्र विनंती। दिनांक 26 जून ते 29 जून या दरम्यान महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आपण श्री शिवछत्रपतींच्या चरित्रावरचं जगातलं पहिलं साहित्य संमेलन आपण आयोजित करत आहोत। या साहित्य संमेलनामध्ये छत्रपतींच्या चारही गादींचे वारसदार आणि छत्रपतींच्या 75 सरदार घराण्यांचे वारसदार या संमेलनामध्ये येणार आहे। वास्तवतेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हा जगाला सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे। शिवछत्रपतींचं चरित्र पारदर्शकपणे आपल्याला समाज क्षेत्रासमोर मांडता यावं म्हणून आपण असे काही विषय या संमेलनाच्या माध्यमातून जगाच्या समोर आणतो की ज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पैलू आपल्याला सहज कळणार आहेत। उदाहरणार्थ, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा केल्या, पण त्या मोहिमांच्या माध्यमातून नकाशा वापरला गेला हे आपल्याला आजपर्यंत माहिती आहे, पण ते तंत्र कसं होतं हे कळत नाही। त्याचं आपण सादरीकरण तिथे करणार आहोत। शिवाजी महाराजांच्या काळातल्या लोप पावत चाललेल्या गुप्तहेरांच्या 18 भाषा त्याचं पुनर्जीवन आपण त्या संमेलनाच्या माध्यमातून करणार आहोत। 7 प्रदर्शनं, 4 शाहिरी कार्यक्रम, 11 भाषणं, 2 परिसंवाद, 1 मुलाखतीचा कार्यक्रम आणि 1 प्रश्नोत्तराचा कार्यक्रम, असं सगळं या 4 दिवसामध्ये होणार आहे। 75 सरदारांचे चेहरे कसे होते, त्यांचे फ्लेक्स आणि 5 सेल्फी पॉईंट आपण त्या संमेलनाच्या निमित्ताने करणार आहोत। तिथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपण शिवकालामध्ये वावरतो आहोत असं वाटावं, असा सगळा प्रयत्न आपण नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आपण करतो आहोत। या संमेलनाचं जे काही प्रवेशद्वार आहे, या संमेलनाचं प्रवेशद्वारच आपण रायगडाचं प्रवेशद्वार म्हटलेलं आहे। या संमेलनामध्ये 75 प्रकारचे विविध पुस्तक स्टॉल्स असणार आहेत। या स्टॉलवरती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची पुस्तकं पाहायला मिळणार आहेत। या उपर या संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक श्री विजयराव देशमुख आणि संमेलनाचे उद्घाटक असणार आहेत शिवेंद्रसिंहराजे भोसले, राजधानी साताऱ्याचे छत्रपती।